भ्रष्ट जे भूमाफिया लोक आहे त्यांना अनेक सपोर्ट केलेला आहे। आज आयवणी गावामध्ये असो किंवा नवी मुंबईमध्ये असो, हे यांच्या क्षेत्रामध्ये असो, आज तुम्ही यादवनगरमध्ये जावा या कोणत्याही क्षेत्रामध्ये जावा, त्या ठिकाणी तुम्ही पाहत आहात की आत्ता नवीन बांधकाम नवीन होत आहे, त्यांच्यातही कोणत्याही प्रकारे अन्याय होत नाहीये। आज पटणेगिरी साहेब असो, नागरे साहेब असो, या आयुक्त साहेब मिसाळ साहेब असो, हे साहेब का झोपलेले आहेत का? यांना दिसत नाही का? आज पवार कुटुंब जे आहे त्यांचं ग्रामपंचायत पासूनची प्रॉपर्टी आहे, पण त्यांच्यावरती अन्याय का, कशा प्रकारे अन्याय केला? या आयुक्त जे आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांचे वॉर्ड ऑफिसर जाधव साहेब आहेत, यांच्या तोंडाला काळा भाजलं पाहिजे। हे अक्षरशः जाधव साहेब नालायक माणूस आहे। आनंद जाधव साहेब मुर्दाबाद, आनंद जाधव साहेब मुर्दाबाद। मी आनंद जाधव साहेबांना चॅलेंज करतो, साहेब जर तुम्ही दुसऱ्या तांदळाचे असाल तर या पवार कुटुंबाला न्याय द्याल, आणि खरोखर तुम्ही सभ्य आणि चांगले असाल तर तुम्ही न्याय द्याल। जर तुम्ही भ्रष्ट असाल तर असाच पैसा खात राहाल आणि जे भूमाफिया लोक आहे त्यांना सपोर्ट करून गरिबावरती अन्याय कराल। हा अन्याय तुमच्या मुलाबाळाला अक्षरशः भविष्यामध्ये काय होईल ते तुम्हाला माहिती आहे। आनंद जाधव साहेब, तुम्ही या पवार कुटुंबावरती अन्याय केलेला आहे, तुम्ही अक्षरशः समोर येऊन यांना पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी। अक्षरशः तुम्ही नोटीस न देता त्यांच्यावरती कारवाई केलेली आहे। म्हणून माझ्या आनंद जाधव साहेबांना आणि मिसाळ साहेबांना विनंती आहे की साहेब, हे आमचं निषेध आंदोलन आहे, जर हे आमचं आंदोलन तर पुढे जर आम्ही नेलं तर तुम्हाला भारी पडेल, हे लक्षात तुम्ही घ्यावं। हे माझे दोन शब्द मी आनंद जाधव साहेबांना चॅलेंज करतो आणि पवार कुटुंबाला मी सांगतो की आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत। मग ते कुठलंही आंदोलन असो, धरणं आंदोलन असो, या मुक्काम मोर्चा असो, या उपोषण असो, या अमरण उपोषण असो, मी सदैव, माझा परिवार आणि माझे जे सहकारी मित्र आहेत आम्ही सदैव तुमच्या सोबत असो। आज आपला हा निषेध आंदोलन आहे म्हणून हा आपण या प्रकारे आपण निषेध केलेला आहे, आणि माझ्यातर्फेही मी जे भ्रष्ट अधिकारी आहे त्यांचा मी निषेध करत आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। पालिका प्रशासन मुर्दाबाद, पालिका प्रशासन मुर्दाबाद।